मी प्रणाली कदम आपल्या नवीन चॅनल कदम किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आपल्या या किचनमध्ये तुम्हाला सर्व कोकणातील रेसिपी बघायला मिळणार आहे। आज आपण या चॅनलला सुरुवात करतोय, त्यामुळे तुम्ही मला भरपूर सपोर्ट करा, भरपूर प्रतिसाद द्या। तुम्हाला हे चॅनल आवडलं, यातली रेसिपी आवडल्या तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। आज आपण साबुदाणा वडे बघणार आहोत। त्याचे साहित्य तुम्हाला मी दाखवते। हे अर्धा किलो साबू तांदूळ आहेत, अर्धा किलो बटाटे मी उकडून घेतलेत, शेंगदाण्याचं कूट आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आणि याच्यामध्ये मीठ आहे। आता हे सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला। शेंगदाण्याचं कूट लागेल तसं टाकायचं आहे, जर वाटलं कमी आहे तर परत टाकायचं। मीठ अंदाजानुसार। हे सगळं एकत्र करून घ्यायचं। आता हे साबुदाण्याचं पूर्ण पीठ मी मळून घेतलं। आता ह्याचे आपण छोटे छोटे वडे बनवायचे आणि मग मध्ये डीप फ्राय करायचे। जसे पाहिजे त्या आकाराचे वडे बनवू शकतो आपण। लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे बनवायचे। हे फ्रीजमध्ये पण राहू शकतं, 2 ते 3 दिवस राहील चांगलं। जेव्हा पाहिजे तेव्हा आपण गरम गरम बनवू शकतो। आता हे सर्व वडे बनवून घेते मी आणि तेल तापत ठेवते। आपण आता हे साबुदाणा वडे इथे बनवून घेतले, तेल तापत ठेवलंय। आता आपण इथे तोपर्यंत तेल तापेपर्यंत ही चटणी करून घेऊया। याच्यामध्ये मी खोबरं टाकलंय, कोथिंबीर धुवून घेतली ती टाकली, याच्यामध्ये एक मिरची घेतली ती टाकली, एकच लसूण आणि या ढाळ्या घेतल्या त्या टाकल्या। मीठ चवीनुसार। मग ते मिक्सरला फिरवून घेऊया चटणी। चटणी आता मी वाटून घेतली आहे, ही आता बाजूला ठेवूया आपण आणि वडे तळून घेऊया। थोडे लालसर झाले ना की मग फ्राय करायचे, पलटी करायचे। ते टाकल्या करायचे नाही, आता आतमध्येच तुटतात ते। तेल चांगलं तापून द्यायचं। जर तेल तापलं नसेल ना तरी ते तळले जाणार नाही। गोल्डन ब्राऊन झाले ना ते काढून घ्यायचे। छान कुरकुरीत होतात हे। आता मी बाकी सर्व तळून घेते। साबुदाण्याचे वडे आणि चटणी तयार आहे। कशी झाली आहे नक्की कमेंट करा। आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।